आपण 10वीचे पेपर आता सायन्स 2 चा पेपर झालेला आहे आणि आपण ज्या पद्धतीने वर्षभर मुलांची तयारी करून घेतली, पेपरच्या दिवसापर्यंत मुलांना आपण शिकवलं, त्याचा अनुभव आपण आता इथं ऐकणार आहोत. तन्मय जाधव आहे. तन्मय, आपण ज्या पद्धतीने वर्षभर आपण तयारी करून घेतली याबद्दल तुझं मत काय आहे? सरांनी खूप चांगलं शिकवलं आणि रिव्हिजन घेतली, न सुट्टी देता आम्हाला क्लास घेतला. पेपरच्या 2 दिवसापर्यंत आमचा क्लास घेतला. धन्यवाद. शुभम, मला एक सांग, जे आपण रिव्हिजन घेतलेली आहे पेपर मध्ये, जे आपण शिकवलेलं आतापर्यंत, त्याचा तुला पेपर लिहिताना कसा पद्धतीने अनुभव झाला? सर, तुम्ही दर दिवशी तुम्ही जर अभ्यास देत होता त्याची रिव्हिजन दरवेळी होत होती आणि दरवेळी पेपर पण होत होते, त्यामुळे पेपर लिहिताना एवढं काही अवघड वाटलं नाही. त्याच्यानं तुम्हाला फायदा आहे. बरं, श्रवण, तुझं मत काय? ते आपण कशा पद्धतीने मुलांची तयारी करून घेतली? तुला पेपर लिहिताना तुझा अनुभव कसा काय आहे? सरांनी जे शिकवलं ते झालं. मुख्य म्हणजे सरांनी वारंवार प्रॅक्टिस घेतली. प्रत्येक दिवशी विना सुट्टी देतात पेपराच्या आदल्या दिवशी सकाळ सकाळ बोलून प्रॅक्टिस घेतली आणि नेमकं तेच पेपरात आलं. त्याच्यामुळे आम्हाला पेपर लिहिताना खूप मदत झाली. धन्यवाद. धन्यवाद. तर सर्वात महत्त्वाचं असं आहे तन्मय, की आपण मुलांना कधी कधी याला आपलं लक पण म्हणता येतं, बरोबर का? 1% लक म्हणता येतं. असं आपलं 4 पेपरला झालेलं आहे की आता मराठी हिंदी ते तर व्याकरण सगळ्यांना माहितच आहे. आपण ऑल टोटल शिकवलं त्याला, तर ते सगळ्यांना शिकवतं, सगळ्यांना ते येतं, बरोबर. महत्त्वाचे जे 4 पेपर आहेत, 2 पेपर सायन्सचे जे प्रेम सरांनी तुम्हाला टिक करून दिले आणि 2 पेपर आपले मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2. आपण जे सकाळी प्रॅक्टिस घेतलं आणि तेच A to Z पेपरला आलंय, याबद्दल तन्मय तुझं मत काय? तुम्ही मॅथ्स 1च्या पेपरचे सकाळी शिकवलेले सर्व गणित पेपरमध्ये आले होते आणि प्रेम सरांनी शिकवलेले सायन्सचे सर्व IMP क्वेश्चन मी करून घेतलं, तेच आले होते. त्यामुळे सरांचे आणि तुमचे आभार. आता पेपर तुझा सोपा गेला. सायन्स मध्ये तुला चांगले मार्क मिळतील. हां. आपले फॉरम सगळं बघतात बरं का तुला, की तुला चांगले मार्क्स मिळणार हे मलाही माहिती आहे. परंतु शुभम, आता मी तुला एक वेगळा प्रश्न विचारतो. ते दर रविवारी आपण टेस्ट वगैरे घ्यायचो आणि सर्वात महत्त्वाचं की पाठांतर घ्यायचं. कारण शिकवतात तर सगळेच क्लास, बरोबर आहे का? शाळेमध्ये मुलं जातात, सगळ्यांना शिकवतात. आपण मुलांचं काय महत्त्वाचं की त्यांचा अभ्यास घेत नाही, बरोबर आहे ना? तर या अभ्यास घेण्यामध्ये तुझा पण अभ्यास घेतला, आपण सगळ्या मुलांचा अभ्यास घेतला, तुला काय फायदा झाला बरं? ते दररोज पाठांतर मला परीक्षेच्या वेळी उपयोगी आलं. त्यामुळे काय झालं की मला जास्त वेळ अभ्यास करायची गरज जास्त पडली नाही. लगेच एकदा वाचलं की ते लगेच लक्षात बसलं. याचा अभ्यास, याचा फायदा मला अभ्यासात झाला. बरं, श्रवण, तुला मी आपले जे सायन्सचे सर आहेत प्रेम सर यांच्याबद्दल विचारणार, कारण सायन्स हा अवघड विषय आहे, बरोबर आहे का नाही? तुला कशा पद्धतीने सरांनी शिकवलं, कसं वर्षभर लक्ष दिलं? तुलाही माहिती आहे एका दिवसानं काही चमत्कार होत नाही. तर सरांबद्दल, त्या सायन्सच्या विषयाबद्दल तुझं मत काय? सरांनी आम्हाला पूर्ण वर्षभर खूप चांगलं शिकवलं. एखाद्या वेळेला असं वाटायचं सर हे का शिकवत आहेत, पण पेपरच्या वेळेला कळलं की ते सरांनी शिकवलं ते महत्त्वाचं होतं. जे त्यांनी सांगितलं ते झालं. आम्ही म्हणायचे सर शिकवत आहेत तेच कसं काय IMP येऊ शकतं, पण जे सरांनी शिकवलं तेच महत्त्वाचं आलं आणि सरांनी जे शिकवलं ते आम्हाला एकदम छान पद्धतीत समजलं. त्याबद्दल सरांचे धन्यवाद. तन्मय, महत्त्वाचा विषय आहे की प्रेम सरांची शिकवण्याची पद्धत तुम्हाला माहिती आहे की ते जाग्यावर शिकवतात तेव्हाच पाठ करून घेतात. महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा जाग्यावर एखाद्या शिक्षकाला, हे फार अवघड आहे, जाग्यावर शिकवणे आणि लगेच विद्यार्थ्यांच्या पाठ करून घेणे, यासाठी शिक्षकांचं, त्या अध्यापकाचं कौशल्य मात्र फार महत्त्वाचं असतं. आणि हे जे कौशल्य आहे हे फक्त प्रेम सरांकडे आहे. तर तुझा जो सायन्सचा अनुभव आहे तो काय सांगशील? सरांनी मला सायन्सचा अभ्यास नक्की कसा करायचा हे सांगितलं आणि सर्वांनाच IMP क्वेश्चन सांगितले, IMP लेसन सांगितले. जेवढे केले तरी तुम्ही 30+ जाताल अशी गॅरंटी दिली. सरांचं हे सांगणं खोटं नव्हतं. पेपरमध्ये सरांचं 30+ क्वेश्चन आलेले आहेत. बघा, तन्मय, तू म्हणणार की सरांनी टिक करून दिलेले 30+ क्वेश्चन तेच आलेले आहेत. आता सर आणि मी काही, प्रेम सर, मी काही, आम्ही बोर्डाचे पेपर काढत नाही, पण आमच्या अनुभवातून, आणि हे व्हिडिओ आम्ही युट्यूबला, मुलांना व्हॉट्सअपला, ग्रुपला पण तुम्हाला क्वेश्चन पेपर आपण सेंड केले होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य की मुलांना एक्झॅक्ट पेपरच्या दिवशी काय करायचं, त्याची डायरेक्शन काय आहे, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवम, तुला मी विचारणार की आपण ग्रामरची रिव्हिजन घेतली, वर्षभरात आपल्या 3-4 रिव्हिजन झालेले आहेत, शाळेमध्ये पेपर झालेले आहेत, इथं पेपर झाले आहेत. ग्रामर बद्दल तुझं मत काय असेल? ग्रामरमध्ये मला काही काही टॉपिक समजत नव्हते, ते सर्व शिकवले, त्यामुळे मला लगेच
जागेवरती ते क्लिअर झाले. मला त्यानंतर तुम्ही डिव्हिजन 2 दिनला घेतली, त्यामुळे माझं परीक्षेमध्ये ग्रामरचं काही चुकलं नाही. सर्व बरोबर. श्रवण, सर्वात महत्वाचं आपल्या क्लासची शिस्त. मी तुला कदाचित रागवलो असेल, कधी बोललो असेल, तुझ्या घरी फोन केला असेल, तो ऑन कॅमेरा मी तुला माफी मागतो. असं काही नाही की मी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना माफी मागायची नसते, तेवढं मन आपलं मोठं आहे. पण मी कधी तुला दुखवलं नाही, बरोबर? कारण शिक्षकांचा उद्देश असतो की मुलांना कधी दुखवायचं नसतं. आपण तुझ्या घरी फोन लावला, तुला शिस्त लावली आणि तुझ्याकडून अभ्यास करून घेतला, बरोबर आहे का? याबद्दल तू काय सांग? कारण आपल्याला माहिती आहे की बरेच मुलांचं अभ्यासामध्ये दुर्लक्ष होतं, बरोबर आहे का? त्यांना असं अभ्यास म्हणजे बॉदरेशन वाटतं की बाबा हे मास्तर काय येडं झालं की काय, मलाच का बरं टार्गेट करते, मलाच का बरं बोलते. असे भरपूर विद्यार्थी असतात आणि हे वय खऱ्या अर्थानं मुलाच्या जीवनाचं टर्निंग पॉईंट वय असते. अशा मुलांसाठी तुझा काही स्वतःचा अनुभव असेल ते मला तू सांग. मला स्वतःला अनुभव आला. काही काही वेळेला असं वाटायचं की खूप अभ्यास आलाय, पण सर एखाद्या वेळेस रागवायचे. पण मग आत्ता मला कळतं की जे सरांनी त्यावेळेस रागवलं ते आत्ता माझ्या मार्कांमध्ये त्याची भर पडते. मला वाटायचं की सर माझ्या घरी फोन का करतात, का मला एवढे रागवतात. आत्ता कळतं की ते जेव्हा त्यांनी फोन केला तेव्हा मी अभ्यासाला बसलो. त्यांच्या रागवण्याचा अर्थ मी चांगला घेतला आणि माझे आता मार्क वाढतील याची मी गॅरंटी देऊ शकतो आणि सरांनी सुद्धा गॅरंटी दिली. बरोबर. तर सर्वात महत्वाचं आहे की तन्मय, आपल्याला माहिती आहे की बाहेरचे जे काही ब्रँड वगैरे असतील, बरोबर आहे का? आपल्याला कोणाला टीका करायची नाहीये. आपल्याला जी तुमची वस्तुस्थिती आहे ती समजून सांगायची आहे. आपला क्लास गोरगरीब सर्वसामान्यांसाठी आहे, बरोबर आहे? तर तू आपल्या मुलांसाठी काय सांगशील की जे बाहेरचे मुलं आहेत एक समाजात, कारण तू पण एक दहावीचा तरुण आहे, उद्याचं आपल्या देशाचं भवितव्य तुम्ही आहात, बरोबर आहे का? तर तू काय सांगशील? पद्मने क्लासेसमध्ये चांगले शिकवतात आणि सर पण गोरगरिबांसाठी धडपड करतात. त्यामुळे बाकीचे क्लासेस पण चांगले असतात, पण आपण आपली परिस्थिती पाहून क्लासेस पाहिले तरी चालतील. आणि पद्मन कोचिंग क्लासेसमध्ये ते चांगले शिकवतात. बरं. शुभम, तुझा पर्सनली अनुभव, बरोबर आहे का नाही? तू अत्यंत चांगला मुलगा आहेस. तुझी काका खूप लक्ष द्यायची, बऱ्याच वेळा आम्हाला फोन यायचे. तर तुझा पर्सनली अनुभव काय, तू मुलांना काय सांगशील? मला खास करून घरी येत नव्हतं, त्यामुळे मी इथे क्लास लावलेलो. पण जर तुमच्यामुळे माझं कोणते टॉपिक लवकर क्लिअर झाले आणि ते दरवेळी सराव घेतल्याने ते मला परीक्षेला फार उपयोगी पडलं. त्यामुळे एवढं मी सांगतो. तर सर्वात महत्वाचं बघा, त्या मुलांचा मी अनुभव तुम्हाला ऐकलाय, त्यांचा पर्सनल आणि व्यक्तिगत. मी त्यांना सांगितलं होतं ज्यावेळेस तुम्ही इथं उभं राहणार त्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह बोलले तरी चालणार, पण तुमच्या मनातलं बोला. सर्वात महत्वाचं की आपण इमानदारी आणि प्रामाणिकपणा मुलांना शिकवतोय. कोणत्याही मुलांनी मी सांगू शकतो कोणत्याही ब्रँडला इथं बळी पडायचं नाही आहे. पद्मने क्लास हा गोरगरीब सर्वसामान्यांचा ब्रँड आहे. खोटं असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये बघा, मुलांचा अनुभव विचारा. गेल्या 17 वर्षापासून आपण मुलांना शिकवतोय आणि आपला हा रिझल्ट बोलतोय. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.